चला तर जर्नी स्टार्ट झालेली आहे. लेमन ट्रीवरून निघालोय. नैवेद्य क्रॉस करून पण जाऊ शकतो आता इथून, आणि इथून पण जाऊ शकतो. इथून गेलं थोडं दूर पडेल. मंदिर बंद आहे ॲक्च्युली, महागणपती मंदिर. आपण आता गोकर्णच्या मंदिरात आहोत. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर फायनली आपलं इथलं स्टे संपलेलं आहे. लेमन ट्री हुबळी. तर खूपच छान स्टे आहे, खूपच सुंदर रूम आहे आणि एकदम म्हणजे प्रत्येकाला आवडेल असा रूम आहे. प्रत्येकाने नक्कीच जर कधी या रूटनी जात असेल आणि तुम्हाला स्टे करायचं असेल तर हे नक्की तुम्ही हॉटेल ट्राय करू शकता. इथलं जेवणही चांगलं आहे आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स पण मी म्हणू शकतो की फर्स्ट क्लास आहे. चला आता आपला बॅग घेण्यासाठी आलेले आहेत, आपण निघूया. चेकआउट हम कर रहे हैं और ये क्या बोलते इसको समझ नहीं आता. लगेज लेके जा रहे. हाँ. चला निघूया. और अभी जा रहे हैं हम. फ्युचरमधला व्लॉगर बनत आहे हळूहळू. आता आपली कार आता इकडून येणार आहे. आपण आपलं लगेज इथं आणून ठेवलेलं आहे. हाऊस दिवस स्टे हिअर. छान होतं, म्हणजे मला आवडलं इथलं स्टे. इथलं ओव्हरऑल एन्व्हायरमेंट आणि जे काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्या खरंच छान आहेत. जर कधी प्लॅन झालाच तर पुन्हा येऊ शकतो असं हॉटेल आहे. ओके, चला तर जर्नी स्टार्ट झालेली आहे. लेमन ट्रीवरून निघालोय नैवेद्यम रेस्टॉरंटसाठी. नैवेद्यम रेस्टॉरंट हे इथलं एक या एरियातलं जवळपासचं चांगलं रेस्टॉरंट आहे, जिथे आपल्याला ब्रेकफास्टसाठी ऑप्शन्स चांगले दिसतात. बघूया आता. हे तर गुगल रिव्ह्यूजनुसारच मी सांगतोय, पण ॲक्च्युअल रिव्ह्यूज आपल्याला तिकडे जाऊनच कळते. इन 200 meters turn right. हा आहे हुबळीचा एरिया. हुबळी असं प्रगत वाटतंय, म्हणजे चांगलं आहे. बिल्डिंग्स आहेत, झुडिओ आहे, इथं झुडिओचं शॉप आहे. आणि मला असं वाटलं होतं की खूप साधं ठिकाण असेल, खूप असं गाव टाईप ठिकाण असू शकतं कदाचित, असं मला वाटलं होतं. पण मला धारवाड पण काल रात्री येताना छान वाटलं. आणि आता सकाळी जेव्हा पाहतोय आम्ही, रात्र उशीर झाला खरं तर हुबळीला पोहोचायला, पण आता जेव्हा आम्ही सकाळी पाहतोय हुबळी, तर हुबळी पण छान वाटतंय. पहिल्यांदाच व्हिजिट करतोय हुबळीला आणि अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं आहे असं म्हणू शकतो. हुबळी पण, धारवाड पण, आणि मेन म्हणजे रस्त्यांची क्वालिटी एक नंबर आहेत रस्ते इथे. आता आपण फायनली आलो आहे नैवेद्यम रेस्टॉरंटमध्ये, जे आहे पतंजलीचं. ओके, तुम्ही बघू शकता किती छान मेंटेन केलेलं आहे. इकडे बघा व्हीलचेअरची पण सोय आहे. बघूया रेस्टॉरंट कुठे मला सापडत नाही आहे. हो, इकडे बघा, इकडे त्यांचे ट्रीटमेंटसाठीचे काही रूम्स आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतं हे. आता इकडे बघा, तिथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालते त्या साईडला. ती त्यांचं औषध भंडार. आणि इथे आहे रेस्टॉरंट. खाऊया. काय काय आहे रे? सगुन जे आहे, नॉर्मल आहे, हे आहे, हॉटेल
आहे, स्विमिंग पूल आहे, अजून स्विमिंग पूल पण आहे. अच्छा, तुला आवडलं का हे? हा, ओके. मी इडली मागवली आहे, सॉरी वसंतने इडली मागवली आहे आणि मी मागवला आहे उपमा. तर बघूयात खाऊन उपमा कसा आहे. वसंत इडली कशी आहे? इडली छान आहे, सांबर आणि चटणीची टेस्ट खूपच छान आहे. ओके, बघूयात आपण उपमा कसा आहे. मला टेस्ट करूया. नाईस, उपमा पण छान आहे. ओव्हरऑल छान आहे हॉटेल. फायनली आपण यांकी गेस्ट हाऊसमध्ये पोहोचलेलो आहोत. एवढ्या दूरचा प्रवास केल्यानंतर इथं आपल्याला 1800 रुपयामध्ये रूम भेटलेली आहे आणि ओव्हरऑल छान वाटतं बघून तरी वरतून. जाऊन बघूयात आपण कसं आहे वरती रूम वगैरे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत मग बाहेर जेवण करायला. रूममध्ये चेक इन केलं आणि त्यानंतर आपण आलो आहे हॉटेल सोमेश्वरमध्ये थोडं जेवायला. जेवण केल्यानंतर आपण जाणार आहोत दर्शनासाठी. वसंत हॉटेल कोणी सजेस्ट केलं? हॉटेल सजेस्ट केलं यांकी गेस्ट रूमच्या मालकीन बाईंनी. आता बघूया कसं आहे, चांगलं वाटलं तर संध्याकाळी येऊ, अदरवाईज दुसरं काहीतरी ऑप्शन चूज केला पाहिजे, शोधावं लागेल इन शॉर्ट. पण सध्याला हाच एक ऑप्शन आहे, कारण की आपल्याला काहीच माहीत नाही. ओके, जेवण कसं आहे? आपण त्यांना एक थाली सांगितली द्यायला. बघूया थालीची टेस्ट कशी आहे. सोमेश्वरमध्ये काय खाल्लं तर आम्ही एक घेतली थाळी, त्याच्यामध्ये एक चपाती होती, राईस, सांबर, रसम आणि थोडीशी भाजी होती ड्राय, आणि हे सुवर्णानी आणि चिनोनी खाल्लं. ओके, आणि मी खाल्लं फक्त सांबर राईस. पण ठीक आहे, चला आपण निघूया आता. डायरेक्ट आपण मंदिराचा एरिया एक्सप्लोर करूया. ॲक्च्युली डायरेक्ट आपण एस टी स्टँडमधून क्रॉस करून पण जाऊ शकतो आता इथून, आणि इथून पण जाऊ शकतो. इथून गेलं थोडं दूर पडेल, पण इकडून जाऊया का आपण एक्सप्लोर करण्यासाठी? चला. तर रस्त्याने निघालो आहे मंदिराकडे. पाऊस पडतो आहे अधूनमधून. छत्री ओपन केली की पाऊस थांबतोय आणि आता आपण निघालो हळूहळू. बघूयात आता जर पुढे पाऊस आला तर मग चिनू घालणार आहे रेनकोट. हो ना, घालणार ना चिनू रेनकोट? जास्त आलं तर खूप मोठा. अच्छा, ही आहे का मंदिर? आता खरं तर मला वाटतं मंदिर जवळ आलंय. इथं मंदिर आहे श्री व्यंकटरमण टेम्पल. ओके, श्री व्यंकटरमण टेम्पल आहे. ओके, आणि इथं बोर्ड लावलेला आहे महाबलेश्वर टेम्पल म्हणून. तर आपल्याला इथून समजतं असं की आपल्याला इथून जायचं आहे महाबलेश्वर टेम्पलकडे. तर आता इथं पुढंच आहे मंदिर. मला असं वाटत आहे की मंदिरात कदाचित मोबाईल अलाउड नसेल किंवा कॅमेरा अलाउड नसेल, तर कदाचित मंदिरातलं व्लॉगिंग करणं किंवा तिथला व्हिडिओ करणं थोडं डिफिकल्ट असू शकतं. बघूयात आपण. इथं खूप सगळे गेस्ट हाऊस आहेत बरं. फक्त इकडं पार्किंगची प्रॉब्लेम आहे. पार्किंग ते गेस्ट हाऊसवाले असं सांगतात की तुम्हाला रोडवरती पार्क करावं लागेल, आणि जर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये बघाल ना इथे येऊन, तर इथले रोड एवढे छोटे छोटे आहेत
की त्याच्यावरती तुम्ही जर गाडी पार्क केली ना तर कदाचित दुसरी गाडी जाताना वगैरे त्याला घासू शकते. त्याच्यामुळे रोडवरती पार्किंग तसं पॉसिबल नाही आहे, पण कदाचित त्यांना डेफिनेटली गेस्ट हाऊससाठी कस्टमर्स हवेत म्हणून ते लोक बोलतात की तुम्ही रस्त्यावर पार्क करू शकता. त्याच्यामुळे थोडं तुम्ही जर कोणी येणार असाल इकडे तर तुम्ही पार्किंगचं विचारूनच या, पार्किंग आहे का. कारण की आम्ही सुद्धा आत्ता जेव्हा जे गेस्ट हाऊस बुक केलं यांकी म्हणून, त्यांना आम्ही आधी विचारलंच होतं कॉल करून की पार्किंग आहे का, आणि त्यांनी सांगितलं की पार्किंग आहे म्हणूनच मग आम्ही ते बुक केलं. त्याच्या आधी बरेचसे जे गेस्ट हाऊसेस होते त्याला आम्ही एन्क्वायरी केली होती, पण त्यांच्याला पार्किंग नव्हतं. ते बोलले रोडवरती पार्किंग आहे. हे श्री महागणपती टेम्पल, आणि इकडं समोरच आहे 200 मीटरवरती श्री महाबलेश्वर टेम्पल. इथं असा बोर्ड लावला आहे, आणि येस तुम्ही हा बोर्ड, इथं आहे मंदिर हे महागणपती टेम्पल. 200 मीटरवरती आहे महागणपती टेम्पल आणि महाबलेश्वर टेम्पल. तर आपण जाऊयात सरळ, बघूयात आपल्याला कसं आहे महागणपती टेम्पल. जर इथली घरं बघाल ना तर एक थोडीशी वेगळीच वाटतात घरं इथली. आत्ता मी जस्ट एका घराच्या असं आतमध्ये डोकावून पाहिलं, एकदम अशी वेगळीच वाटतात इथली घरं. असे आतमध्ये पायऱ्या आहेत, एकदम वेगळीच आहेत घरं. थोडंसं बांधकाम वेगळं आहे. हां, दरवाजे पूर्ण असे डिझाईनचे दरवाजे आहेत. ना इथे श्री महागणपती टेम्पलला आलो आहोत, पण हे मंदिर बंद आहे. 5 बजे. अच्छा, 5 वाजता ओपन होणार आहे मंदिर. आपल्याला थोडं थांबावं लागेल. खूप असं कंजेस्टेड आहे, आणि इथं अशा कार वगैरे येतात, त्यामुळे जास्त ट्रॅफिक होऊन जातं. तर ज्या महाबलेश्वर मंदिरासाठी आपण एवढ्या लांबून चालत आलो आहोत हॉटेलपासून, तर ते हे मंदिर आहे. खूपच छान वाटतंय. आज जाऊन आपण पाहूयात कसं आहे ते. खूप कंजेस्टेड जागा आहे आजूबाजूला खरं तर, आणि गर्दी पण वाटते बऱ्यापैकी. लोकसुद्धा बोलत आहेत आजूबाजूला की खूप गर्दी आहे. तर आपण आतमध्ये जाऊन पाहूयात की किती मोठी लाईन आहे आणि आपल्याला किती वेळ वाट पाहावी लागणार आहे ते. तर तुम्ही पाहू शकता ही एवढी मोठी दर्शन रांग आहे इथे, आणि आपल्याला बराच वेळ वेट करावा लागेल असं वाटतंय. वसंत आणि चिनू ते दोघं आलेले नाही आहेत अजून. तिकडं चेंजिंगकडे गेलेत ते, जिकडे इथे जेंट्स लोकांना जीन्स वगैरे घालून अलाउड नाही आहे, तर ते चेंज करायला गेलेत. आणि लाईन वाढतच निघाली आहे. ते चेंज करून येईपर्यंत लाईन अजूनच वाढेल. सो आय होप त्यांना माझ्याकडे असं पुढे येऊ देतील असे मला आशा आहे. वसंत धोती घालून आलेला आहे, आणि इथं रूल आहे मंदिरामध्ये की पुरुष जे असतात ते असं धोतर वगैरे जसं हे घालूनच येऊ शकतात, आणि महिलांना चुडीदार किंवा साडीच घालावी लागते. तर ते एक आहे जे इथं सगळेजण फॉलो करतात. तुम्ही सगळेजण पाहू शकता, सगळ्यांनी इकडं तेच घातलेलं आहे. इथं लहान मुलांना पण वरती शर्ट काढावा लागतो. लहान मुलांचा जो छोटा शर्ट असतो तो तुम्हाला काढावा लागतो, आणि महिलांना कंपल्सरी चुडीदार आणि साडी, आणि पुरुषांना हे असं शर्ट वगैरे काढून खाली फक्त धोतर. आपण आता शर्ट वगैरे काढायला लावलेला आहे. चिरूला पण शर्ट काढला आहे, वसंतनं पण. इथं गोकर्णच्या मंदिरामध्ये कपड्यांचा वगैरे नियम असल्यामुळे इथं बाहेर धोतर आणि ते लुंगी जे असतं ते विकतसुद्धा मिळतं, आणि त्यामुळे पुरुषांची काही गैरसोय नाही होत. तुम्ही तिथं ते विकत घेऊन 200-500 रुपयांमध्ये तुम्ही ते घालू शकता. फक्त स्त्रियांना, जर तुम्ही जीन्स घातली असेल ना स्त्रियांनी, तर त्यांना एंट्रीच घेता येत नाही तिकडे, कारण की त्या तर हे असं काही घालू शकत नाहीत. त्याच्यामुळे मग त्यांना एंट्री नाही करता येत. सो मोस्टली स्त्रियांनी, माझं तर असं ओपिनियन राहील की साऊथमध्ये तुम्ही कुठल्याही मंदिरात गेलात ना तर मोस्टली साडी किंवा ड्रेसच प्रेफर करा, चुडीदारच प्रेफर करा तुम्ही घालणं, कारण मग हे असे प्रॉब्लेम्स येणारच नाहीत. इथं गोकर्णच्या मंदिरामध्ये सगळीकडे बोर्ड लावलेत, कॅमेरा आणि मोबाईल अलाउड नाही आहेत, त्याच्यामुळे मी आतमधलं शूटिंग नाही करू शकले. लगेच चेंज एरियामध्ये वसंतनं आता त्याचे कपडे चेंज केले. आता आम्ही निघालो आहे. इथं हा एरिया आहे लगेच चेंजचा. लुंगी विकत मिळते.
बाबा मला सोडून गेला. कसं झालं शिनू दर्शन? छान. छान झालं. कसं वाटलं तुला मंदिर आतमधून? फक्त हम्म. मला मंदिरातला आवडलं. आपण गेलो होतो त्या मंदिरात. अच्छा. हा आहे मंदिराचा एंट्रन्स जिथून आपण आत गेलो होतो. आता आपण तिथूनच बाहेर आलो. आता आपण दर्शन झाल्यानंतर थोडंसं बीचवरती जाणार आहे थोडा वेळ, कारण चिनूला बीच खूप आवडतो आणि त्याला बीचवर जायचं थोडंफार पाण्यात भिजायला वगैरे. सो तो प्लॅन आहे. दर्शन घेऊन झालं आपलं. आता आपण निघालोय बीचवरती. ॲक्च्युली आपण जाणार होतो गणपती मंदिरला, पण आता ह्या पिटुकल्याचा हट्ट आहे की नाही बीचवर जायचं आहे, कारण त्याला बीचवरती खेळायचं आहे म्हणून. तर आपण आता निघालोय बीचवरती. तर बीचला जाण्याची अशी बिकट वाट आहे आणि वरती पाऊस पडत आहे. वातावरण खूपच डेंजरस आहे झालं आहे आजचं. कंटिन्युअस पाऊस पडत आहे. थोडा पडतोय परत थांबतोय. तर आता जाऊया ही बीच गोकर्णचा. पाऊस तर पडत आहे वरतून आणि तिथं मला वाटतं हे पार्किंग आहे. येस, हे ना बीचला तुम्ही जर व्हिजिट करत असाल तर ते बीचचं पार्किंग आहे आणि इथं तुम्ही बीचवरती जाऊ शकता. पुढे तुम्हाला दिसत असेल पुढं इथं तुम्ही असं हे बीचवरती जाऊ शकता. तिकडे काही लोक बसली आहेत. ही पार्किंग आहे तिकडे. तिकडे उंट पण दिसत आहेत मला. तिकडे पार्किंग आहे. ती मेन पार्किंग. तिकडं पार्किंग आहे आणि इकडं हे असा समुद्र किनारा म्हणू शकतो आपण. असा हा छानसा तो चांगलाच दिसत आहे. खरं तर खूप घाण नाही एरवी. आपण खूप मुंबईला गेलो होतो. मुंबईचा एक्सपिरियन्स खूपच जास्त मस्त होता. चिखल होईल असं वाटतं खाली हां. गेलं की. अरे ती ओली झाली ना पावसामुळे. हा समुद्र किनारा त्याच्यापेक्षा जास्त चांगला वाटत आहे. आणि असे उंटांवरची आणि घोड्यांची राईड असत असणार आहे इथं मला वाटतं. हो, पण ह्या झोपड्या कसल्या आहेत? चेंजिंग रूम आहे. अच्छा, त्या झोपड्या ज्या दिसतात ना तुम्हाला ह्या चेंजिंग रूम आहेत असं वाटतंय. असं वाटतं. हां, चेंजिंग रूमच आहे ते. लोक मस्त समुद्राच्या पाण्यात जात आहेत एन्जॉय करण्यासाठी. आपण पण थोडं जाऊया जरा समुद्राच्या पाण्यात आणि एन्जॉय करूयात. मंदिर आहे महाबलेश्वरचं. त्या मंदिराच्या अगदीच समोर आल्यानंतर पुढे अशी मसाल्यांची दुकानं आहेत. एक नाही तर अनेक दुकानं आहेत अशी मसाल्यांची. आणि मसाल्यांचा जो काही सुगंध आहे तो पण खूप येतो इथे. मसाल्यांची, कपड्यांची, स्पेसिफिकली मसाल्यांची खूप दुकानं आहेत. काजू वगैरे पण आहेत त्यांच्याकडे विकायला. हे सगळे काजू आहेत दिसतात ना तुम्हाला. हे सगळे एवढे काजू आहेत इथे विकायला. आणि हे सगळे खडे मसाले. खूपच छान. इथून मसाला घेऊ शकतो खरं तर. हे ते महागणपती मंदिर आहे जिथे आपण महाबलेश्वर टेम्पलला जाण्याच्या आधी आलो होतो तेव्हा हे बंद होतं. आता ते ओपन झालेलं दिसतंय. आपण तर आता आपण जाऊन तिथे दर्शन घेणार आहोत आणि मग आपण पुढे जाऊयात. ही अशी मूर्ती आहे गणपतीची. श्री महागणपती. त्याच्यावरती तेल अर्पण केलं जातं. ॲक्च्युली मंदिरामध्ये ना मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून आपण मोबाईल आतमध्ये नाही घेऊन गेलो. शूटिंग नाही केलं. आणि या आजींकडून मी अशी फुलं वगैरे घेतली, गणपतीला वाहिली आणि मी आले बाहेर, कारण आतमध्ये शूटिंग करणं आणि मोबाईल अलाउड नाही आहे. दर्शन आणि कसा होता एक्सपिरियन्स? म्हणजे गणपतीची मूर्ती आहे ना एवढी सुंदर आहे ना. एकदम असा क्यूट गणपती आहे. असा उभा गणपती आहे आणि उभा आणि असा वाकलेला, थोडासा वाकलेला आहे. आता असतं ना आपलं खांदेवर, तशा प्रकारची गणपतीची मूर्ती आहे. पण खांदेवरती आहे. काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. खूप गोड आहे.
अगदी म्हणजे बोलतात ना आपण गणपतीला मोठ्या पोटाचा जो गणपती आपण नेहमी बघतो ना, हां. खूप असं भलं मोठं पोट आहे, त्याच्यावरती छोटासा नाग आहे ॲक्च्युली बेंबीच्या इथून ना, एक असा नाग पण आहे. म्हणजे एवढी सुंदर मूर्ती आहे ना, मला खूप आवडली. त्याच्यावरती तेल अर्पण करायचं चाललं होतं मग अशी हो का? मी आता जेव्हा आता दर्शनाला असं गेले काहीच तेव्हा. नव्हतं, पण मला खूप आवडली मूर्ती. फक्त महागणपती आपण जो वाईचा बघतो ना, तेवढा महागणपतीची मूर्ती नाही आहे, तेवढी मोठी छोटी मूर्ती आहे, पण छान आहे. आता जाऊया हॉटेल रूमवर. आपण गेस्ट हाऊसला परत आलो आहोत, यांकी गेस्ट हाऊसला. याच्या सेकंड फ्लोअरला आपली रूम आहे. तर चला मी तुम्हाला रूम दाखवते. गेस्ट हाऊसची रूम कशी आहे, तशी रूम खरंच खूप छान आहे. मला वाटलं नव्हतं की गेस्ट हाऊसच्या रूम पण एवढ्या छान असत असतील म्हणून, पण खरंच खूप छान रूम आहे. तर मी दाखवते तुम्हाला रूम. आपण आपलं रात्रीचं जेवण करण्यासाठी या कुबेरा सी फूड या ठिकाणी आलो आहे. आणि तसं इथं जरा स्वच्छता वगैरे आहे म्हणून खरं तर हे चूज केलं की इथं आपण जेवण करूयात म्हणून. बघूयात जेवणाची क्वालिटी कशी आहे ती, आणि मग त्याच्यानंतर ह्याच्याविषयी कमेंट करू. इथं कुबेरा सी फूडमध्ये खरंच छान जेवण आहे, टेस्टी वाटलं आम्हाला जेवण हे. तर मस्त आहे जेवण हे. आता आम्ही इथं जेवण करून रूमवर जाऊन झोपी जाऊ. तर आता मी हा व्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला माझा व्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.